देवबाप्पाच्या नावाला धन्यवाद देते. आजच्या दिवसासाठी देवबाप्पाने ही संधी दिली. त्याच्या वचनाची सेवा करण्याची सर्व गौरव परमेश्वराला देते. ब्रदर अंशुमन, रोबेन आणि ब्रदर कुणाल, आमचे प्रिय बंधू, यांचे पण मी आभार मानते ख्रिस्त येशूमध्ये. देवबाप त्यांना आशीर्वादित करू. आपण वचनांकडे बोलूया. आपण 1-2 मिनिटे शांत राहूया, प्रार्थना करूया. ख्रिस्त सत्य जाणावया, देवी तुझी प्रीती दया, वचना तुझ्या समजावया, आत्मा दे आता देवा, आत्मा दे आता, विमल आत्मा ओती देवा, ख्रिस्ता करिता. धन्यवाद 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 येतो. स्वर्गीय बाप्पा, अखिल सृष्टीच्या निर्माण करते आमच्या पवित्र प्रभुराया, तुझ्या चरणी आम्हा सर्व तुझ्या लेकरांना ऑनलाईन मीटिंगद्वारे तुझ्या चरणी एकत्रित केलंस, ही संधी दिलीस वचनांचं मनन. देवबाप्पा, आमच्या प्रत्येकाची एकमेकांची आत्मिक उन्नती साधून घेण्यासाठी तू आज आम्हाला देवबाप्पा ही कृपा पुरवलीस, म्हणून धन्यवाद देते पित्या. तू बोल बाप्पा, आज आम्ही सर्व तुझी लेकरे ऐकत आहोत. बाप्पा, तुझ्याकडे विनंती केली आहे बाप्पा, ती तू ऐकली आहेस. प्रत्येकाचे अंतःकरण बाप्पा तू त्या सुपीक जमिनीप्रमाणे बनवलेस, म्हणून धन्यवाद देते बाप्पा. आणि विश्वास मी ख्रिस्त येशूमध्ये बाळगते. 100 पट पीक बाप्पा तू आज आम्हाला देणार आहेस. आशीर्वादित करणारा बाप तू आहेस. प्रार्थना ऐकून बाप्पा त्याचं उत्तर देणारा तू परमेश्वर आहेस. प्रत्येकाचे आत्मिक कान उघडले बाप्पा, आणि जे वचन आहे बाप्पा ते तू अनफोल्ड आमच्यासाठी केलेलं आहेस. पवित्र आत्म्याने तू बाप्पा ते आम्हासाठी उलगडलंस, म्हणून धन्यवाद देते पित्या. आभार उपकार मानून तिथून पुढचा संपूर्ण वेळ काही उपासना तुझ्या पवित्र हात आणि सर्व तुझ्या प्रिय लेकरांना, मला तुझ्या आमच्या प्रियजनांना तुझ्या पवित्र हातांमध्ये सोपवून माझा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय गौरे गोडनात प्रार्थना केली ते बाप्पा, आमेन. बाप्पाच्या नावाला धन्यवाद देते. पुन्हा एक वार आजचं जे वचन आहे आणि विषय जो आहे, फादर्स डे साठी सर्व वडीलजनांना ग्रुपवर आता आहे त्या सर्व वडीलजनांना फादर्स डेच्या मी शुभेच्छा म्हणणार नाही, तर फादर्स डेचे भरभरून आशीर्वाद. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो, आणि तुमची सेवा जी फादर आहे तुम्ही, ही पहिली सेवा आहे, ती आशीर्वादित करो. आणि फादर्स डेच्या निमित्ताने जो विषय आहे, देवबाप्पांनी मला आशीर्वादित केलं आणि माझ्याद्वारे देवबाप तुम्हाला आज आशीर्वादित करणार आहे, त्याचा मला खूप आनंद आहे. आणि देवबाप्पा आशीर्वादित ह्याच्यासाठीच करतो की आपल्या इतरांना आपण आपल्याद्वारे आशीर्वादित करावं. आणि त्याचा विषय जो आहे वडिलांचे आशीर्वाद, म्हणजे वडिलांनी आपल्याला आपल्या मुलांना दिलेले आशीर्वाद हे आपल्या जीवनामध्ये, त्या मुलाच्या जीवनामध्ये हे किती महत्वाचे आहेत, हे आजचा विषयाचा आशय आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मध्ये आपल्याला माहिती आहे की वडील म्हणजे कोण, ज्याच्यापासून आपला जन्म झालेला आहे त्या भूतलावर, ते आपले स्वाभाविक वडील, बरोबर. आणि जो निर्माण करता, ज्याने आपल्याला आपल्या आईच्या गर्भाशयात घडिले, त्यांनी तो आत्मा निर्माण केला, तो आपला स्वर्गीय बाप आहे. आणि स्वर्गीय बाप आपला जो, आपण परराष्ट्रीय असताना, वचनाच्या करारास परके असताना आणि इस्रायल राष्ट्राच्या बाहेरचे असताना, बेसुंती असताना, आपण जे परराष्ट्रीय त्या ख्रिस्त येशूमध्ये त्याने आपला जो ख्रिस्त येशूमध्ये जो नातेसंबंध आपला तयार म्हणजे प्रस्थापित केला, रिस्टोर केला, म्हणजे तो आपला स्वर्गीय पिता, त्याला आपण आब्बा पिता म्हणतो, बरोबर. मग वडिलांचं जे महत्व आहे ते लेकरांच्या जीवनात अनन्यसाधारण असं महत्व आहे. ज्यांना वडील नाहीये त्यांना आपण काय म्हणतो, अनाथ म्हणतो. मग जे विश्वासणारे आहेत, ज्यांना ख्रिस्त येशू त्यांच्या ख्रिस्त येशूमध्ये ते स्वर्गीय पित्याचे लेकरं झालेले आहेत, तर ते जर काळजी, चिंता आणि अनाथ मानसिकता बाळगत असतील, तर पुन्हा त्या नात्यावर विचार करण्याचा, आत्मपरीक्षण करण्याचं आवश्यकता भासते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्वाभाविक पिता ज्याच्यापासून आपला जन्म झाला, आणि ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला ज्यांनी आणलं, ज्यांना आपल्याला ओळख करून दिलं, तो आपला आत्मिक पिता आणि आपला स्वर्गीय पिता, ज्याने आपल्याला निर्माण केलं. मग आता तो जो स्वर्गीय पिता आहे त्याला ही गोष्ट माहित आहे
ती गोष्ट आशीर्वाद हे काय किती महत्वाचे आहेत आणि आशीर्वाद म्हणजे काय हे परमेश्वराला माहित आहे. कारण आपण पाहिलं उत्पत्तीचा सर्वांनी आपापले बायबल वचन थोडंसं माझ्या बरोबर उघडून वाचलं तर बरं होईल. एकत्रित वाचा, मनात वाचा, पण मी वाचल त्यावेळेस आपण वचन वाचवू. उत्पत्तीचा पहिला अध्याय आणि 27-28 वचन वाचणार आहे. पहिला मनुष्य निर्माण केला, आदम आणि हव्वा नर असे निर्माण केले. आणि सर्वप्रथम मला तुम्हाला विचारू द्यात की त्यावेळेस निर्माण केले त्यावेळेस वातावरण कसं होतं पृथ्वीवरचं. वातावरण ते कसं होतं तर सुंदर होतं आणि पापविरहित होतं, मरणविरहित होतं, जीवनदायी वातावरण त्या पृथ्वीवर होतं. आणि ते असताना जो मनुष्य प्रतिरूपाचा स्वतःच्या परमेश्वराने स्वतःच्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, त्याला त्यांनी आशीर्वाद दिला. आपण वाचूयात उत्पत्तीचा 27 आणि पहिला अध्याय 27 आणि 28 वचन. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. काय केलं देवाने त्यांना निर्माण केल्या पहिलं आशीर्वाद दिला. प्रियांनो, ह्या गोष्टीवरनं देवाचा आशीर्वाद, देवाने आशीर्वादित करणं किती महत्वाचं आहे आपल्याला कळून आलं असेल. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे प्राणी यावर सत्ता चालवा, असे त्यांनी आशीर्वाद दिले. परमेश्वराने मनुष्याला आशीर्वाद दिले. आणि आपल्याला आशीर्वाद म्हणजे काय तर आशीर्वाद महत्वाचे आहेत का आणि आशीर्वाद म्हणजे काय ह्याचं जर खूप सुंदर उदाहरण आपल्याला बायबलमध्ये अभ्यासलं आपण तर याकोबाचं आहे. याकोबाला त्या आशीर्वादाचं महत्व माहित होतं आणि याकोबाने ते आशीर्वाद कसे मिळवलेत आपल्या सर्वांना त्या सर्व गोष्टी माहित आहेत. तर आशीर्वाद महत्वाचे आहेत का? हो. परमेश्वराने पहिला मनुष्य आदाम त्याला आशीर्वादित केलं आणि देवाने आशीर्वाद देणं, आशीर्वादाचा अर्थ काय आहे तर देवाची क्षमता, म्हणजे त्याच्या सामर्थ्याने आपले जीवन काय होते सफल होते. त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या इच्छेनं, त्याच्या सर्व गोष्टीनं आपलं जीवन सौख्याने, शांतीने आणि आनंदाने काय होऊन जाते भरून जाते आणि सुंदर रीतीने आपण जगतो. हे आशीर्वाद आहे. आणि जे आशीर्वाद तो देतो ते आपल्या पुरते मर्यादित राहत नाही तर ते पुढच्या पिढीला पास ऑन होतात. म्हणजे जे लेगसी म्हणतो आपण, विरासत म्हणतो, ती पुढच्या पिढीला आपण आपल्याद्वारे दिली जाते. हे देवाचा प्लॅन आहे प्रियांनो, की आपण सत्ता करावी, आपण आशीर्वादित व्हावं, आपण एक उत्तम प्रतीचं जीवन जगावं, आपण एक प्रिन्स आणि प्रिन्सेस सारखं त्याचं जीवन त्यांनी दिलेलं जीवन जगावं, ही त्या देवपित्याची इच्छा आहे प्रियांनो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी काहीतरी लाचार आहे, गरीब आहे, ही आपली एक अनाथ मानसिकता आहे प्रियांनो. पण त्यांना ज्या वेळेस ख्रिस्त येशूला आपला तारणारा म्हणून आपण स्वीकारलं तर ख्रिस्त येशूमध्ये आपला नातेसंबंध देवपित्याबरोबर जोडला, आब्बा पिता आपण त्याला हाक मारतो, त्यावेळेस आपण त्याचं मूल झालेलो आहे. ज्यावेळेस मला कळालं की माझ्या पापांची क्षमा, माझे सर्व दुःख श्राप हे ख्रिस्त येशूने वाहिलेले आहेत आणि माझ्या कुठल्या कर्माने माझं तारण झालं नाही तर ख्रिस्तामुळे मला विश्वासाने तारण प्राप्त झालेलं आहे. त्यावेळेस माझा नातेसंबंध देवाबरोबर रिस्टोर झालेला आहे. मी देवाच्या फॅमिलीतलं त्याचं मूल झालेलं आहे आणि मूल जर झालेले आहे मी तर मी काय झालेलं आहे त्याचं वारीस देखील झालेलं आहे. आणि आशीर्वादाचा अर्थच असा आहे की त्याचा जी क्षमता आहे, देवाचं सामर्थ्य आहे आणि त्या सर्व गोष्टी आपल्या जीवनात आवश्यकता आहे की आपलं जीवन सुंदर रीतीने जगावं, आपण त्या सामर्थ्याने जगावं. देवाचे जर आशीर्वाद आपल्या जीवनात नसतील तर आपल्याजवळ सर्व गोष्टी असून आपलं काय आहे नाश आहे. आणि त्या देवपित्याने आपल्याला ख्रिस्त येशूमध्ये काय केलेलं आहे सार्वकालिक जीवन आणि आपल्याला त्याचे लेकरं होण्याचा, सार्वकालिक जीवनाचा आणि कुठलंच दुःख परत आपल्याला जीवनात देणार नाही तर त्या खऱ्या शांतीचा आणि त्या खऱ्या आनंदाने आपलं जीवन त्या आशीर्वादाने भरणार आहे. हा मोठा आशीर्वाद देवपित्याकडून आपल्याला मिळालेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पहिला आदम ह्याच्याद्वारे आशीर्वाद मिळाला, त्याचप्रमाणे पहिला आदम ह्याच्याद्वारे काय झालेलं आहे मरण शिरलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि मरण शिरलं, मरणाने राज्य केलं आणि शेवटला आदम ख्रिस्त त्यांनी काय केले मरणाचा मृत्यू केलेला आहे. मृत्यू त्यांनी वधस्तंभावर केलेला आहे आणि आपल्याला त्या जीवनात घेऊन गेलेला आहे. हा आशीर्वाद आहे प्रियांनो. मग आता हा देवाने देव केलेला आशीर्वाद आहे तो आपण स्वीकारतो. मग आपल्या स्वाभाविक वडिलांचा आशीर्वाद देखील महत्वाचा आहे का तर हो प्रियांनो, स्वाभाविक वडिलांचा आशीर्वाद हा आपल्याला शिकायला मिळतो याकोबाकडून. याकोबाने काय केले आपल्या सर्वांना माहित आहे की त्यांनी काय केलेलं आहे
याकोब म्हणजे हिरावून घेणारा, युक्तीने हिरावून घेणारा, त्यांनी ज्येष्ठ त्याचा भाऊ जो आहे एसाव, म्हणजे ज्येष्ठाचा आशीर्वाद काय होता, आपण अभ्यास केला तर डबल त्याला आशीर्वाद मिळणार होता. पण त्यांनी वडिलांकडे गेला याकोब आणि काय केलं, इसाहकाला म्हटला मला आशीर्वाद दे. आपण पाहूया याकोबाचं उदाहरण, उत्पत्तीचा 27वा अध्याय आणि 27 ते 29 वचन. काय इसाहक आणि याकोबाला आशीर्वाद दिला आपण पाहणार आहोत. आणि स्वाभाविक वडिलांचा आशीर्वाद किती महत्वाचा आहे जीवनामध्ये आणि येणाऱ्या पिढीसाठी, हे आपण इथे आपल्याला दोबक शिकवत आहे. 27वं वचन मी वाचते. त्याने जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले, तेव्हा त्याने त्याच्या वस्त्राचा वास घेऊन आशीर्वाद दिला तो असा. कुणी? याकोबाने इसाहकाचे चुंबन घेतले वडिलांचे. म्हणजे आपल्याला ह्या आपल्या जीवनात वडिलांची सेवा करायची आहे आणि आपल्या वडिलांचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्याशिवाय म्हणजे आपण त्यांना सोडायचं नाही. जसं याकोबाकडून आपल्याला खूप शिकण्यासारखे की मला आशीर्वाद मिळालाच पाहिजे, आपल्या वडिलांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला पाहिजे. आणि याकोबाला आशीर्वाद काय दिला इसाहकाने आपण पाहूया. त्याचा वस्त्राचा वास घेऊन त्याला आशीर्वाद दिला तो असा. पहा, परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या मुलाचा सुगंध येत आहे. किती सुंदर त्याला आशीर्वाद दिलेला आहे. देव तुला आकाशाची दहीभर, पृथ्वीवरील सुपीक जमीन आणि विपुल धान्य व द्राक्षरस देव. लोक तुझी सेवा करोत, वंश तुला नमोत. तू आपल्या भाऊबंदाचा स्वामी हो, तुझे सहोदर तुला नमोत. तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होत, तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावोत. हा त्याच्या वडिलांनी इसाहकाने याकोबाला दिलेला आशीर्वाद आहे. आणि तो आशीर्वाद घेतो आणि त्याला आशीर्वादाचं महत्व माहित आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे, ज्या वेळेस आपल्याला माहिती आहे की उत्पत्ती याचा 32वा अध्याय, त्यावेळेस काय झालेलं आहे, त्यांनी पवित्र पुरुषाबरोबर काय केलेलं आहे, त्यांनी त्यांची त्याची झोंबी झालेली आहे. आणि पहाट होत असता देवबाप त्याला काय म्हटला की पहाट होत आहे मला जाऊ दे. उत्पत्तीचा 32वा अध्याय आणि 26 पासून पुढे आहे की पहाट होत आहे मला जाऊ दे, मग नंतर आशीर्वाद वगैरे देऊ. त्यावेळेस याकूब काय म्हणतो की मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. त्याला देवबाप विचारतो की तुझे नाव काय. त्यांनी त्याच्या स्वाभाविक वडिलांना काय नाव सांगितलेलं असतं, माझं नाव एसाव आहे. आणि आता तो काय सांगत आहे, माझे नाव याकोब आहे. देवबापाने त्याला तुझं नाव काय आहे हे कबूल करून घेतलं. आणि त्याचं नाव ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी याकूब आहे, त्यावेळेस देवबापाने त्याला आशीर्वाद दिला. आणि त्याला असा आशीर्वाद दिला की आता तुला याकोब नाही तर इस्रायल म्हणतील. इस्रायल म्हणजे काय, देवाबरोबर झगडलेला, देवावर बरोबर झगडून, मनुष्याशी पण झगडून तो काय झालेला आहे, प्रबळ ठरलेला आहे. आणि देवाचं लेकरू, देवाचं राष्ट्र असं देवबापाने त्याला नाव दिला. खूप मोठा आशीर्वाद दिला प्रियांनो. ही गोष्ट आपल्याला समजून घेणं खूप गरजेचे आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की हा आशीर्वाद घेतल्यानंतर उत्पत्ती याचा 32वा अध्याय, देवबाप त्याला पुन्हा आशीर्वादित करतो. उत्पत्ती याचा 32वा अध्याय 26 ते 29 वचनामध्ये. आणि उत्पत्ती याचा 35वा अध्याय 9 पासून पुढे. याकूब पदन आराम परत आल्यावर देवाने त्याला पुन्हा दर्शन देऊन आशीर्वाद दिला. याकोबाला देवाने काय दिलं, पुन्हा त्याला आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला, देव त्याला म्हणाला तुझे नाव याकोब आहे, पण आतापासून तुला याकोब म्हणणार नाही, तर तुझे नाव इस्रायल होईल. आणि देवाने त्याला इस्रायल हे नाव दिले. देव आणखी त्याला म्हणाला मी सर्वसमर्थ देव आहे, तू फलद्रूप होऊन बहुगुणित हो. तुझपासून एक एक राष्ट्र काय, तर राष्ट्र समूह उत्पन्न होईल आणि तुझ्या पोटी राजे निपजतील. आणि अब्राहम, इसहाक आणि तो आशीर्वाद याकोबाला मिळाला आहे. आणि खूप सुंदर आशीर्वाद ज्यावेळेस त्याला इसहाकाने दिलेला आहे, आपण पाहतो 27वा अध्याय आणि 29व्या वचनामध्ये, तुझे सहदोर तुला नमतील. म्हणजे तुझे भाऊबंद तुला नमोत, म्हणजे ते तुला नमन करणार आहेत. मग याकोबाला नमन केले का प्रियांनो? नाही. आपण पाहतो पुढे योसेफाला काय केलेलं आहे, त्या सर्व योसेफ कसा आशीर्वादित झाला. योसेफाला ज्यावेळेस मिसरचा अधिकारी नेमण्यात आले, त्यावेळेस त्याचे भाऊ आले आणि त्याच्या भावांनी काय केलेलं आहे, त्याला नमन केलेले आहे. पण हा आशीर्वाद कुणाला दिलेला होता, आशीर्वाद कुणाला मिळालेला होता, योसेफाच्या वडिलांना, याकोबाला आशीर्वाद मिळालेला होता. म्हणजे प्रियांनो, जो आशीर्वाद आपल्या स्वाभाविक पित्याद्वारे
आपल्या स्वर्गीय पित्याद्वारे आपल्याला मिळतो, तो आपल्या लेकरांना पुढे पास ऑन होतो. तो आशीर्वाद आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये पूर्ण होतो. याकूब त्याच्या भावंडांच्या समोर नमला का? नाही. तर योसेफाला याकोबासमोर त्याचे भावंड नमले का? त्याला नमन केलं का? नाही. तर योसेफाला त्याच्या भावंडांनी नमन केलं. हे आशीर्वाद पास ऑन झालेले आहेत प्रियांनो. आणि हे वडिलांचे आशीर्वाद घेणं खूप गरजेचे आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्तोत्र 88 आपण वाचलं त्याच्यात पुढे जाताना. स्तोत्र 88 मी वाचते. हे आसाफाचे स्तोत्र आहे. दुसरं एक उदाहरण आपण घेऊयात आशीर्वादाचं. आसाफाचे स्तोत्र आहेत. हे दाविदाचे स्तोत्र नाहीत. दावीद हा देवाच्या हृदयाजवळचा होता. देवाचा खूप आवडतो होता, अभिषिक्त होता. देवाने त्याला अभिषिक्त असा राजा म्हणून पाचारण होतं दाविदाचं. पण दावीद राजाचा आपण अभ्यास केला तर त्यांनी त्याच्या लेकरांना, त्याच्या मुलांना पास ऑन काय केलेलं होतं आपल्याला दिसत नाही. फक्त शल्मोन राजा जो होता तो देवाबरोबर काय झाला, सुरुवातीला एकनिष्ठ राहिला आणि नंतर पुन्हा तो काय झालेला आहे, बहकलेला आहे. आणि नंतर पुन्हा तो ज्यावेळेस उपदेशक लिहितो त्यावेळेस आपल्याला कळतं की त्याला पुन्हा त्या गोष्टींची जाणीव झालेली आहे. त्या दावीद राजाने आपल्या मुलांना काय पास ऑन केलं, पण तो देवाच्या जवळ होता, आराधक होता आणि सर्व गोष्टीमध्ये तो देवाला आवडणारा होता. पण पुढच्या पिढीला त्यांनी काय पास ऑन केलेलं आपण पाहतो. तर त्याच्या घरातून तलवार नष्ट होणार नाही असं सर्व गोष्टी त्याच्या पिढ्यांमध्ये आलेल्या होत्या. आणि आसाफ 78 स्तोत्र हे दाविदाचं नाही तर आसाफाच आहे. दाविदाने आसाफाला काय केलेलं होतं, नियुक्त केलेलं होतं. कशासाठी आपण वाचूयात. पहिला इतिहास 25वा अध्याय. आसाफ आपल्याला माहिती आहे सर्वांना प्रियांनो. आपण पाहूयात 25वा अध्याय. आसाफ कोण होता? मला आवडलेले एक वडील आसाफ आहेत म्हणून मी त्यांचं उदाहरण घेतलेलं आहे. गायन वादन करणाऱ्यांचे गट ज्यावेळेस दावीद राजाने तयार केले त्या गटामध्ये 3 मेन लीडर्स होते प्रेझेंट वर्शिपचे. आपण वाचूयात 25वा अध्याय. पहिला इतिहास 25वा अध्याय 1 पासून पुढे वाचूयात. दावीद व सेनापती यांनी आसाफ, हेमान व यदुथून यांच्या वंशजांपैकी कित्येकास वीणा, सारंगी व झांजा वाजवून संदेश देण्याची सेवा करावी म्हणून वेगळे केले. म्हणजे त्यांना प्रॉफेसी, प्रेझेंट वर्शिप मध्ये प्रॉफेसी करण्यासाठी मेन 3 लीडर्स दाविदाने नेमलेले होते. आता पाहूयात की त्यांनी त्यांच्या पिढीला, त्यांच्या लेकरांना काय पास ऑन केलं. सेवेचे हे काम करणाऱ्यांची संख्या येण्याप्रमाणे त्यांच्या भाऊबंधांची संख्या जर तुम्ही पूर्ण अभ्यास केला, वाचली तर तुम्हाला खूप आनंद वाटेल प्रियांनो की एक आयडियल, एक रोल मॉडेल कसं असतं की देवाचं सेवा करणे हे आपल्याला शिकायला मिळतं. आणि आसाफाच्या दुसरं वचन, आसाफाच्या वंशातले जक्कूर, योसेफ, नथन्या व आशेर हे आसाफाचे पुत्र. म्हणजे हे 4 आसाफाचे पुत्र आहेत. तसेच हेमान व यदुथून हे 2 अजून लीडर त्यांचे पुत्र आहेत. असे 6व्या वचनात आपण वाचूयात. हे सर्व परमेश्वराच्या मंदिरात आपापल्या बापाच्या हाताखाली राहून देवाच्या मंदिरात सेवेत झांजा, सारंगी व वीणा वाजवून गात असत. आसाफ, यदुथून व हेमान हे राजाच्या आज्ञेत असत. ते व त्यांचे भाऊबंद परमेश्वराप्रित्यर्थ गाण्याचे शिक्षण मिळून तरबेज झालेले असे 288 होते. त्या सर्वांनी लहान मोठ्यांनी आणि गुरु शिष्यांनी चिठ्ठ्या टाकून आपापली कामे वाटून घेतली. प्रियांनो, जे आसाफ होता त्यांनी ते स्तोत्र लिहिलेलं, स्तोत्र 78 आपण वाचलं तर आसाफ जो देवाचा सेवक आहे तो काय लिहित आहे की आपण वाचूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल. आसाफाचे स्तोत्र 78. अहो माझ्या लोकांनो, माझ्या उपदेशाकडे लक्ष द्या, माझ्या तोंडच्या वचनाकडे कान लावा. माझ्या लोकांना म्हणजे देवाचे लोक, इस्रायल लोक, त्यांना तो माझ्या वचनाकडे कान लावा. तो काय सांगत आहे त्यांना, एकनिष्ठ न वागणाऱ्यांचीही देवाची कृपा देवबाप करत असतो हे तो त्यांना सांगतो. आणि हे मला ज्ञान असंच आलं नाही तर माझ्या वाडवडिलांनी हे मला शिकवलंय आणि आता मी ते माझ्या पुढच्या पिढीला शिकवत आहे. म्हणजे आपल्या लेकरांना आपण काय शिकवतो, काय आशीर्वाद देतो, स्वाभाविक वडील आपल्या लेकरांना काय शिकवतात, काय सेवा करतात आणि काय आशीर्वाद देतात आणि ती लेकरं त्या सेवेत कशी उभे राहतात, त्याचं खूप सुंदर एका पित्याचं उदाहरण मला हे वाचायला मिळते. ते 78 स्तोत्रामध्ये आपल्याला क्लिअर होतं ते. मी आपले तोंड उघडून दाखले सांगेन, प्राचीन काळच्या गूढ गोष्टींचे निवेदन करील. 3रं वचन, ज्या आम्ही ऐकल्या, ज्या आम्हाला समजल्या, आमच्या वडिलांनी ज्या आम्हाला सांगितल्या
त्या गोष्टी आम्ही त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही. ज्या देवाचं महत्कृत्य, आश्चर्य कर्म, देवाचा विश्वासूपणा आणि देवाची कृपा ही आमच्या काय आहे, आमच्या वंशजांपासून आम्ही गुप्त ठेवणार नाही, कारण आम्ही ती आमच्या कुणाकडून ऐकलेली, आमच्या वडिलांनी आम्हाला त्या सांगितलेल्या आहेत. आणि आता ते काय करत आहेत, तर परमेश्वराची स्तुत्य कृत्य, त्याचा पराक्रम आणि त्यांनी केलेली अद्भुत कृत्य पुढच्या पिढीला सांगू. त्याने याकोबासाठी निर्बंध स्थापिले आणि असे सगळे इस्रायलासाठी स्थापिलेले निर्बंध आणि सगळ्या गोष्टी, आणि इस्रायलाचं बहकणे आणि इस्रायलांना अविश्वास, ह्या सगळ्या हट्टी आणि कशी बंडखोर स्वभावाची पिढी, ह्या सगळ्या गोष्टी तो इस्रायल लोकांना सांगत आहे. तरी देवाची कृपा देवानी तुमच्यावर केलेली आहे. आणि ही गोष्ट त्याच्या पुढच्या लेकरांना, पुढच्या पिढीला तो सांगितल्यानंतर, त्यांनी शिकवल्यानंतर, त्या वडिलांच्या हाताखाली त्या लेकरांनी काम केल्यानंतर 288, एक इतिहास 25 मध्ये आपण वाचलं, तो त्याचे सर्व भाऊबंद मिळून, म्हणजे ते एक कुटुंबातले दोघं नाही तर सर्वचे सर्व कुटुंब काय झालेले, असे एकंदर 288 जण असा त्यांचा क्वायर ग्रुप आणि प्रेझेंट वर्शिपचा ग्रुप होता. आणि ते देवाचे काय करत होते, विना झांज आणि वचन सांगून आणि त्याच्यामध्ये देवाची संदेश देत प्रेझेंट वर्शिप करत ते देवाची सेवा करत होते. असे 288 जण होते. आणि तू का मी असं नव्हते करत, तर ते चिठ्ठ्या टाकून आपापली कामे वाटून घेत होते. इतकं सुंदर मला ते वडील वाटले की त्यांनी त्या गोष्टी पुढच्या पिढीला सांगितल्या आणि त्यांनी त्या त्यांच्या कुटुंबामध्ये सुरू केल्या. आणि त्यांना काय झालेलं आहे, देवाची स्तुती करण्यासाठी त्याला दावीद राजाने नेमलेलं आहे. प्रियांना, अजून एक आपल्याला उदाहरण पवित्र शास्त्रातनं, म्हणजे मला कळालं नाही ते वडील कसे आहेत. हिजकिया राजाचा आपण अभ्यास करताना मला थोडस हे वाटतं की ही कशी त्या वडिलांची मानसिकता. आपल्या सर्वांना माहिती आहे की हिजकिया राजा काय आहे. हिजकिया राजाला काय केलेलं होतं, 15 वर्ष आयुष्य वाढवून दिलं, आशीर्वादित होता. खूप त्यांनी देवाचं काम केलं, सर्व वेद्या, सगळ्या देवाच्या विरोधातल्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या कशा त्यांनी सुंदर रीतीने काम करून हे केल्या. पण हिजकिया राजा 2 राजे 20 मध्ये आपण पाहूया. मला कळालं नाहीये की ते वडील त्याच्या लेकरांसाठी काय बोलले, ते कळालं नाही. म्हणजे की असं वडील कसं आपल्या लेकरांसाठी बोलू शकतात. दुसरे राजे 20वा अध्याय आपण काढूया. दुसरे राजे याचा 20वा अध्यायामध्ये ज्यावेळेस यशया संदेष्टाला परमेश्वर त्याच्याकडे पाठवतो आणि काय सांगतो की तुझ्या वाटवडिलांनी आजपर्यंत जे काही साठवून ठेवलेलं आहे काही शिल्लक राहणार नाही. परमेश्वर म्हणतो 18व्या वचनापासून, तुझपासून होणारे तुझ्या पोटचे पुत्र यास ते नेतील व बाबेलच्या राजवाड्यात खोजी होऊन राहतील. तेव्हा हिजकिया राजा यशाला म्हणाला, आपण सांगितलेले परमेश्वराचे वचन यथायोग्य आहे. तो आणखी म्हणाला, माझ्या कारकिर्दीत तर शांतता व स्थिरता राहणार ना. परमेश्वराचा सेवक त्याचं वचन घेऊन हिजकिया राजाकडे आलेला, असं असं होणार आहे. का असं होणार आहे, कारण आपण पाहूया दुसरा इतिहास याचा 31वा अध्याय. 31वा अध्याय, दुसरा इतिहास याचा 31वा अध्याय आणि 25वा वचन. त्याचं हृदय काय झालं, 32वा अध्याय आणि 25वा वचन. पण हिजकियाने आपल्यावर झालेल्या उपकारांची फेड केली नाही, त्याचे हृदय उन्मत्त झाल्यामुळं त्याचवर यहुदावर व यरुशलेमवर कोप झाला. तथापि हिजकिया यरुशलेमकर आपल्या हृदयाच्या उन्मत्तेविषयी अनुताप पाहून नम्र झाले, म्हणून परमेश्वराचा क्रोध हिजकियाच्या काळात त्याचवर भडकला नाही. काय झालेलं, त्याला उपकारांची फेड केली नाही तर त्याचं हृदय काय झालेलं आहे, उन्मत्त झालेलं आहे. आणि त्याची पुढची पिढी काय होणार होती, त्यांच्या गुलामगिरीत जाणार होती. बाबेलच्या राजाने त्यांना गुलामगिरीत त्याची मुलं नेणार होतं, तर तो काय म्हटला, माझ्या कारकिर्दीत तर नाही ना, माझं सगळं व्यवस्थित असू देत, माझ्या मुलांचं बाळांचं काय व्हायचं ते होऊ देत. हे वडिलांचा कसला विचार आणि वडिलांची कशी मानसिकता, त्यांनी सगळं मिळवलेलं, त्याच्याकडं खूप असं वैभव होतं, पण त्या सगळ्या गोष्टींचा त्याच्या येणाऱ्या पिढीला काय उपयोग होणार होता, तर ती पिढी गुलामगिरीत जाणार होती. आपल्याला माहिती आहे की मनश्शे त्याचा मुलगा, त्याच्या तो त्यांनी राज्य केलं
आणि त्यांनी काय केलेलं हे मनशे त्याचा मुलगा त्यांनी राज्य केल्यानंतर त्याची सगळे जे सगळ्या काही गोष्टी वाईट होत्या, देवाच्या विरोधातल्या होत्या, देवाला संताप येणारा होता. दुसरे राजे 21वा अध्याय मनशेची कारकीर्द आपण वाचली तर त्यांनी काय केलेले, देव सोडून त्यांनी नक्षत्रगणांची पूजा आणि मंदिरामध्ये अन्य दैवतांच्या वेद्या असल्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. भूत वैद्य चेटकी ह्या जादू टोना शुकून मूर्त पाहणे ह्या सगळ्या गोष्टी देवाच्या इच्छेविरुद्ध त्यांनी तिथं केलेल्या आहे. आणि तो काय झालेला आहे, बंदिवासात मनुष्य गेलेला आहे. पण देवाची कृपा, त्याच्या वडिलांनी त्याला आशीर्वाद दिला नाही, पण तो स्वर्गीय बाप काय करतो, पुन्हा मनुष्याला ज्यावेळेस पश्चाताप होतो, पुन्हा मनुष्य काय करतो, त्याला राज्य देतो. आणि परमेश्वर त्याला राज्य देतो ज्यावेळेस त्याला रिअलायझेशन होतो, पश्चाताप होतो. त्या सर्व गोष्टीतून जो स्वर्गीय बाप आहे तो आपलं कधीही सोडत नाही. पण प्रियांनो, मला इथे तुम्हाला सांगू इच्छिते की स्वर्गीय बापाची जी आपल्या मुलांसाठी, लेकरांसाठी, येणाऱ्या पिढीसाठी आशीर्वाद देण्याची जी गोष्ट आहे ती इस्रायलमध्ये खूप स्ट्रॉंग आहे प्रियानो. इस्रायल लोक जे आहे त्यांना आशीर्वादाचं महत्व माहित आहे. आशीर्वाद देणं आपल्या लेकरांना किती महत्वाचं आहे, देवाचे आशीर्वाद असणं जीवनात किती महत्वाचं आहे, तरच ते जीवन आपण सामर्थ्याने आणि यशस्वीरितीने जगू शकतो ही त्यांना खात्री आहे प्रियानो. म्हणून इस्रायलमध्ये सर्व लोक काय करतात, त्यांचे वंश त्यांना महत्वाचे असतात. त्यांचे जे लेकरं आहेत ते सकाळी आपल्या सर्व लेकरांना समोर उभे करतात आणि देवबाप्पाचे आशीर्वाद त्यांच्यावर घोषित करतात. आपल्यावर जे संस्कार आहेत आपण सहज आपल्या लेकरांना काय म्हणतो, आपल्याला त्या आशीर्वादांचं महत्व माहित नाही, किंवा आपण अविश्वासणाऱ्याची जी आपली चालचलवणूक होती त्यातून आपण विश्वासणाऱ्यात आलेलो आहेत. आपल्यात काही सवय अजून तशाच आहेत की आपण आपल्या मुलांना तू नालायकच आहेस, तू हेच केलं नाही, दुसऱ्या मुलांबरोबर आपण कम्पेअर करत राहतो की त्याचं बघ कसं आहे, त्याचे मार्क कसं आहे, तो इंजिनियर झाला, तो राष्ट्रपती झाला, तू काय केलंस, त्याचं यश, त्याच्या सगळ्या गोष्टी आपण इतरांबरोबर कम्पेअर करत बसतो, त्याला शाप देत बसतो. ह्या गोष्टी आपल्याला माहित नाहीत की आपण त्याच्या जीवन अवघड करत राहतो. जसं हिजकिया राजाने काय केलं, त्याचं काय होईल मला माहित नाही, माझं चांगलं असू दे, ही मानसिकता वडिलांची नाहीये प्रियानो. आपला स्वर्गीय बाप हा ह्याची जी ह्याचं जे हृदय आहे की ते त्याचं हृदय आहे की त्याच्या लेकरांना, त्याचे लेकरे हे आशीर्वादितच पाहिजेत आणि आशीर्वादाने विजयी जीवन जगलं पाहिजे. ही मानसिकता प्रियानो आज ख्रिस्त येशूमध्ये त्या पित्याची आपल्याला आलेली. म्हणून आपल्या सर्व लेकरांना आपल्याला रोज आणि रोज आशीर्वाद द्यायचे प्रियानो. दुसरं आपण उदाहरण हिजकिया राजासारखाच जर आपण बघितलं तर एली, आपल्याला एलीचं एक उदाहरण आहे. एली याजक होता, त्यावेळेस त्याचे 2 मुलं होते की फिनहास आणि हपनी. हा काय होते, याजक असताना त्यांनी जे दुष्कृत्य केले त्यावेळेस काय झालेले, त्यांचा तिथं ज्यावेळेस कोष न्यायला आले, पुन्हा ते बंदिवासात आले, त्यांच्यावर वरचढ झाले, तिथं ते काय झालेले, ठार झालेले आहेत. आणि तिथं परमेश्वर एलीला म्हणतो की तू माझ्यापेक्षा तुझ्या मुलांचा जास्त आदर केलेला आहेस. प्रियानो, मुलांना शिक्षण देणे जसं आसाफाने केलं की देवबाप्पाचे महत्कृत्य सांगणे, रोज साक्ष सांगणे, हे खूप महत्वाचं आहे प्रियानो. आपण त्या गोष्टी अब्राहमाच्या याकोबाच्या त्याचप्रमाणे अब्राहम, इसाक आणि याकोबाच्या जीवनात पाहिल्या प्रियानो. आणि ज्या वडिलांचं नातेसंबंध देवाबरोबर खूप स्ट्रॉंग होता, प्रामाणिक होता, एकनिष्ठ होता. त्यांनी देवाचे आशीर्वाद जे देवाकडून घेतले ते स्वतः आशीर्वादित झाले आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील ते आशीर्वाद पास ऑन केले. आणि त्यांची पुढची पिढी ही खूप सुंदर रीतीने जगलेली आहे. प्रियानो, ह्या गोष्टी आपल्याला खूप नॉर्मल आणि कॅज्युअल वाटतात की मी माझ्या मुलाला काहीही बोलेल, काहीही करेल, तो लहान आहे तर त्याला काय कळतंय. पण प्रियानो, त्या मुलांचा रिस्पेक्ट ठेवणं, ते देवाची संतती, देवाचं धन आहे म्हणून देवाने ते आपल्याला दिलेलं आहे, त्याला आशीर्वाद देणं हे आपलं काम आहे. ज्यावेळेस आपल्याला हे गोष्ट कळतं की आशीर्वाद देणं किती महत्वाचं आहे, देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो ना, आपला आशीर्वाद पास ऑन करायचा आहे, ही गोष्ट आपल्याला ज्यावेळेस कळते त्यावेळेस आपण मुलांना आशीर्वाद दिलेच पाहिजे प्रियानो. आणि नव्या करारात पाहिलं तर उधळ्या पुत्राचे वडील आहेत. उधळ्या पुत्राचे वडील उधळून आल्यानंतर तो वडिलांना तो लांबूनच दिसतो, कारण वडिलांना काय पाहिजे असतो, माझा पुत्र माझ्याजवळ पाहिजे, बाकी काय नाही. पण त्या पुत्राचे वडिलांना सोडून गेल्यानंतर जे हाल झाले, त्याला सगळ्या त्या गोष्टी कळून आल्या की माझं जीवन हे काय आहे, वडिलांबरोबरच खूप सुंदर आहे, मी वडिलांबरोबरच चांगलं जीवन जगू शकतो. त्याला जी भुरळ पडली की माझं सगळं वडील नसले तरी चालेल, मी माझं जीवन जे काय आहे, पैसे जे काही माझा हिस्सा आहे त्याच्यावर सुंदर जगेल. पण त्या वडिलांना सोडून गेल्यामुळं भाकरीऐवजी तो डुकरांच्या शेंगा खायला लागला. त्याला रिअलाइज झालं, तो परत आल्यानंतर तो वडिलांचा कळवळा प्रियांनो, तो आपला पाहिजे, तो आपल्या
सारखे माझ्यासारखं कोण असतं तर मी म्हटलं असतो किती नालायक आहेस तू, सगळं गमवलंस, हे ते आपण त्या गोष्टीला महत्व दिलं असतो. पण आपला खजाना जो आहे तो तो प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो, आणि त्याचं धन आपली संतती आहे प्रियानो. मग तो जो खजाना आहे, ती लेगेसी आहे, ती आपल्याला पास ऑन करायची आहे. तो ख्रिस्त आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा आहे. ह्याच्या सत्य घटना ज्या आहेत त्या मी आपल्याशी शेअर करणार आहे. त्याच्या आधी नवीन करारामध्ये की मंडळीचे वडील आहेत, त्यांचं एक काम दिलेलं आहे की उपदेश देणे, मंडळीला गाईड करणे, वडील म्हणून सेवा करणे आणि मंडळीची काळजी घेणे, हे देवबाप्पाने दिलेले, आणि त्या गोष्टी आशीर्वादित करणे. ह्या सर्व गोष्टी आपल्या आत्मिक पित्याला आणि स्वाभाविक पित्याला भूतलावर दिलेल्या आहेत. आणि तो ख्रिस्त येशू, त्याच्याद्वारे तो आपण आपला स्वर्गीय बाप आहे त्याला अब्बा पिता हाक मारतो. प्रियानो, तो तर आशीर्वाद दिल्याशिवाय, आशीर्वाद द्यायचा तो तर थांबतच नाही. त्यांनी ह्या जीवनातले देखील आणि अनंत जीवनाचे देखील आपल्याला आशीर्वाद देऊन ठेवलेले आहेत. प्रियानो, आपल्याला आपल्या स्वतःची आयडेंटिटी, आपल्या लेकरांची आयडेंटिटी, म्हणजे आपण त्याचे एक मास्टरपीस आहोत. त्यांनी आपल्याला गर्भाशयात आपल्या नावाने आपल्याला हाक मारलेली आहे, आपल्याला घडवलेलं आहे. आपल्या स्वतःचं आणि आपल्या लेकरांचं कंपॅरिझन आपल्याला दुसऱ्यांबरोबर करायचं नाही. माझ्या लेकराच्या ज्या काही योजनेत इच्छे देवाने त्याला बनवले, मला जसं बनवलेले, देवाचं मला कॉलिंग काय, देवाचं पर्पज काय, हे देवबाप्पाला विचारणं आणि ते आशीर्वाद घोषित करणं देवबाप्पाकडून जाणून, हे खूप महत्वाचं आहे. तो भलेही तो कुठला मोठ्या पदावर नाही गेला तरी चालेल, पण त्याला ख्रिस्त येशू हा खजाना दिल्याशिवाय राहू नका प्रियांनो. मी म्हणत नाहीये की कुठल्या जगी गोष्टी द्यायच्या नाहीत, आपल्याला त्यांना त्या बाय डिफॉल्ट तर मिळणारच आहे ते, कारण आपले वारीस आहेत. आपण त्यांना पैसा देणार, घर दार बंगला करिअर गाडी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत प्रियांनो, पण देवाच्या आशीर्वादाशिवाय आणि तुमच्या आशीर्वादाशिवाय त्या गोष्टी त्या सामर्थ्याने त्यांचं जीवन जगू शकणार नाही. त्या वस्तू असणं म्हणजे आशीर्वादित जीवन नाही, ते आहे ठीक आहे, आशीर्वादांचा भाग आहे ते आहे, पण देवाचे आशीर्वाद, देवाची क्षमता तुम्ही त्यांना देता, देव तुमच्या जीवनात हवा आहे प्रियांनो, हे त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यासाठी 2 सत्य घटना मी आपल्या बरोबर शेअर करणार आहेत. मी ब्रदर कुणाल यांना मी रिक्वेस्ट करेल की मी त्यांना सांगेल त्यावेळेस त्यांनी फोटो शेअर करावे. 1816 मध्ये लेवी लेवरिन हे एक देवाचे सेवक होते, प्रेस्बिटरियन चर्चचे ते एल्डर होते. ब्रदर त्यांचा फोटो शेअर करता लेवी लेवरिनचा. लेवी लेवरिन हे प्रेस्बिटरियन चर्चचे एक एल्डर होते, आणि त्यावेळेस प्रेस्बिटरियन चर्च ते प्रतिनिधित्व सगळं करायचे. ते बिझनेसमॅन होते आणि ते बोलत होते ख्रिस्त येशू मध्ये त्यावेळेस. तर त्यावेळेस सगळे माणसं स्तब्ध होऊन ऐकायचे. कितीतरी लोक त्यांच्या ह्यानी तारण पावलेले आहेत. आणि एक चांगले बिझनेसमॅन, एक चांगलं रेप्युटेड त्यांचं समाजामध्ये खूप छान असं स्थान होतं, खूप सुंदर घर होतं, त्यांची बायको होती आणि त्यांना मुलं होती. पण त्यांनी जो खजाना ख्रिस्त येशू त्यांना मिळाला, त्यांनी जी सेवा केली ती पुढच्या पिढीत पासच केली नाही. तर त्यांच्या जर हिस्ट्रीचा, त्यांच्या पूर्ण वंशाचा जर अभ्यास मी आशीर्वादांचा अभ्यास करताना त्यांच्या थोडा हिस्ट्रीचा अभ्यास केला, तर त्यांची हिस्ट्री आहे ना गुन्हेगारीसाठी, त्यांच्या जो पुढची पिढी आहे गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध झाली प्रियानो. त्यांच्या स्वतःच्या मुलाने खून केला, आणि त्यांच्या घराण्यात म्हणजे लेवी लेवरिन यांच्या पिढ्यांमध्ये 630 गुन्हे नोंद आहेत प्रियानो इतिहासामध्ये. तर त्यांच्या पिढीमध्ये चिल्ड्रन अब्यूज आहेत आणि अशा वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी त्यांच्यामध्ये आलेली आहे. मग 2013 मध्ये त्यांची जी पिढी आहे ती पण एक जेलमध्ये आहे असं आढळलेलं आहे प्रियानो. प्रियानो हे एक चर्च वडील होते, प्रेस्बिटरियन चर्च प्रतिनिधित्व करत होते, पण त्यांना ख्रिस्त भेटलेला होता, पण त्यांनी पुढच्या पिढीला तो आशीर्वाद पास ऑन केला नाही. तर आज त्यांचं जे काही त्यांच्या पिढीचं जे सगळं हिस्ट्री आहे ती काय आहे, गुन्हेगारीची आहे. तशीच दुसरं जे उदाहरण आहे सत्य घटनेचं, रिक आणि मॅरिलिन म्हणून आहे. ब्रदर त्यांचा एक जरा शेअर करा दोघांचा. रिक अँड मॅरिलिन म्हणून होते, त्यांना 13 मुलं होते. तर त्या दोघांनी काय केलं, रिक अँड मॅरिलिन आहे, त्या दोघांनी काय केलं की त्यांनी ठरवलं की आपण आपल्या मुलांसाठी काय करायचं, प्रार्थना करायची आणि त्यांना प्रभूच्या सेवेत वाढवायचं, त्यांना प्रभूचं वचन शिकवायचं. या दोघांनी डिसाईड केलं
आणि ते ख्रिस्ताचं जीवन जगत होते, ते देखील बिझनेसमन होते, ते देखील एका चर्चची सेवा करत होते, पण त्यांनी त्या पुढच्या पिढीला स्वतःबरोबर राहून त्या गोष्टी जगले, शिकवले, देवाचं वचन त्यांच्या बरोबर सांगितलं. त्यांना 13 मुले होते. त्यांचा फॅमिलीचा फोटो ब्रदर शेअर करा. त्यांना 13 मुले होती प्रियानो, आणि 8 नातवंड आहेत त्यांना. असा तो संपूर्ण परिवार आज देखील देवाच्या सेवेमध्ये आहे. त्यांची पिढी आज देखील कुठल्या कुठल्या बऱ्याच संस्थांमधून देवाचं सेवा कार्य करत आहे. काही त्यांचे जे नातवंड आहेत ते राजकारणामध्ये आहेत, राजकारणातनं देवाची सेवा करत आहेत. आणि त्यांची प्रिय पत्नी ह्यांना स्वतःला एल्डर जे आहेत, जे वृद्ध झालेले लोक आहेत, त्यांनी त्यांच्या मुलांना घेऊन त्या वृद्धांची त्या सेवा करतात. प्रियानो, त्या दोघा नवरा बायकोनी विचार केला की माझ्या पुढच्या पिढीला आशीर्वादित करायचं, आशीर्वाद द्यायचा, आणि तीन गोष्टी त्यांनी पास ऑन केल्या. 3 महत्वाचा खजाना, लेगसी त्यांनी पास ऑन केली पुढच्या पिढीमध्ये. काय केलं माहितीये? पवित्र शास्त्रामधील जेवढ्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मुलांना शिकवल्या त्यांनी. दुसरी गोष्ट की त्यांनी कॅरेक्टर शिकवले, की चांगलं कॅरेक्टर काय आहे, आणि लोकांची सेवा करणं आणि त्याचं महत्व काय, आणि त्याच्याद्वारे आशीर्वाद कसे मिळतात, ह्या गोष्टी त्यांनी पुढच्या पिढीला पास ऑन केल्या. आणि ह्या गोष्टी त्यांनी पास ऑन केल्या, आणि त्यांनी ठरवलं, एवढं मोठं कुटुंब, त्यांनी ठरवलं की प्रत्येक शुक्रवारी आपण भेटायचं. त्यांनी त्या गोष्टींची डिसिप्लिन लावली कुटुंबामध्ये. मुलांना, नातवंडांना प्रत्येक शुक्रवारी ते एकाच्या घरी भेटत असत, प्रभूची सेवा करत असत, प्रार्थना करत असत, आणि प्रभूने आपल्याला कसं कसं सहाय्य केलं त्या साक्ष एकमेकांना देत असत, एकमेकांना उत्तेजित करत असत. अशा प्रकारे पुढच्या पिढीला त्यांनी मला असं वाटलं ते आसफाप्रमाणेच त्यांनी खूप सुंदर जी विरासत आहे ख्रिस्त येशू देवाची सेवा ही त्यांनी पुढच्या पिढीला दिलेली आहे. आणि ज्यांनी ती लेवी लेविरिन आपण पहिलं बघितलं, ज्यांनी ते दिलं नाही, त्या पुढच्या पिढीला काही शिकवलं नाही, देवाचं काहीच गोष्ट शेअर केली नाही, ती सगळी पिढी काय झालेली आहे प्रियानो? गुन्हेगारीमध्ये गेलेली आहे. प्रियानो, ही आपली जबाबदारी आहे की आपल्या लेकरांना आपण आशीर्वादित करणं. कोणी अचानकच उठून सेवक होत नाही, किंवा कोणी अचानकच उठून प्रियानो देवाचा सेवक होत नाही, किंवा अचानकच उठून गुन्हेगार होत नाही, मर्डरर होत नाही. त्याला काहीतरी हिस्ट्री असते प्रियांनो, आणि ती गोष्ट आहे की आपल्या मुलांना त्या गोष्टी शिकवणं, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, त्यांना आशीर्वादित करणं, रोज रोज त्यांच्यासाठी आशीर्वाद बोलणं. प्रियांनो, हे वडिलांची खूप मोठी जबाबदारी आहे की वडील जर घरामध्ये आपण विचार केला, जर घरामध्ये वडील म्हणजे डिसिप्लिन असतील तर ते घर खूप सुंदर होतं. वडील विश्वासणारे असेल तर ते वडील मुलांना शिकवणारे असतील तर ते कुटुंब आणि येणाऱ्या पिढ्या देखील विश्वासणाऱ्या होतात. पण वडील ते अविश्वासणारे असतील, फॉर एक्झाम्पल समजा दारुडे असतील, तर ते सगळं घर काय होऊन जातं, म्हणजे पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं. तेच तर वडील विश्वासणारे आणि शांत असतील तर ते सर्व घर खूप आनंदी आणि सौख्याने असतं. वडिलांची ही जबाबदारी आहे की येणाऱ्या पिढीला ख्रिस्त येशू हा खजाना शेअर करणं, तो पुढे पास ऑन करणं, त्याच्या साक्ष सांगणं. आणि प्रियानो, आपल्याला असं छोट्या छोट्या रोजच्या गोष्टीत आपण परफेक्ट नाहीये, आपण त्या मुलांना कशा शिकवायच्या की अरे मला आज हा प्रॉब्लेम आला, मी देवाकडे प्रार्थना केली ना असं असं झालं. आपल्याला माहिती आहे अनुवाद 6 मध्ये देवाने इस्रायलला आज्ञा केलेली, उठताना, बसताना, चालताना, झोपताना, निसताना तू ह्या मुलांच्या ह्या गोष्टी तुझा देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर, ह्या गोष्टी तू बिंबव, असं सांगितलेलं आहे प्रियांनो. म्हणजे मी म्हणत नाही की मुलांना मारून मुटकून त्या सगळ्या गोष्टी शिकवा, हे म्हणत नाही. पण देव किती महान आहे, त्याचं सामर्थ्यशाली आहे, तो लगेच सहाय्य करण्यास शिकतो. असा जो परमेश्वर आहे, असा जो ईश्वर आहे, तो सहाय्य करण्यास लगेच आपल्याला लगेच तो आपल्याला सहाय्य करतो. त्या सगळ्या गोष्टी मुलांना सांगणं, शिकवणं हे खूप महत्वाचे वडिलांची जबाबदारी आहे प्रियांनो. देवबाप्पाच्या नावाला धन्यवाद देते की आज ही संधी दिली. एका आई तर वडिलांनीच फक्त करायचं का, तर नाही, वडिलांचं आज आशीर्वाद किती महत्वाचे आहे, स्वाभाविक वडिलांनी त्यांच्या येणाऱ्या पिढीला दिलेले. त्याचप्रमाणे एका आईनी सुद्धा आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना, दोघांनी मिळून रिक अँड मॅरिलिन यांनी डिसाईड केलं, त्यावेळेस ते कुटुंब काय झालेलं, आज त्यांचे अनेक पिढी आशीर्वादित झाल्यात, आणि त्या देवा एकही आज गुन्हेगारीची केस त्यांच्या पिढीमध्ये, त्यांच्या वंशामध्ये नाही प्रियांनो. ही देवाचे आशीर्वाद आहेत प्रियांनो, हे त्यांनी पास ऑन केलेले मुलांना दिलेले आशीर्वाद आहेत प्रियांनो. एका आईची मी प्रार्थना मला खूप आवडलेली होती, मला ती शेअर करूशी वाटते, 2 मिनिटात शेअर करते आणि मी थांबते. एक ही पण एक सत्य घटना आहे प्रियांनो. एक आई होती, तिला एक मुलगा होता, तिचे मिस्टर वारलेले, मुलगा 8-9 वर्षाचा असल्यापासून त्याला सांभाळत होती.
बऱ्याच स्ट्रगल मधनं ती जात असताना मुलाला वाईट संगती लागती. खूप म्हणजे तो मर्डर केस मध्ये पण जातो. सत्य घटना आहे ही प्रियानो, अमेरिकेतील. तर ती ड्रग्ज ऍडिक्टेड होतो, नंतर जेलमध्ये बंद होतो आणि जेलमधनं सुटल्यानंतर त्याची आई विश्वासणारी असते, त्याला प्रार्थना करत असती आणि त्या जेलमधनं बाहेर आल्यानंतर तो पुन्हा खूप ड्रग ऍडिक्टेड होऊन जातो. तो ज्यावेळेस घरी तसाच म्हणजे सगळं असं तिथंच त्याने सगळं बाथरूम म्हणजे सगळं शी सगळं तसं करून पडून खूप घाण अवस्थेत तो घरी यायचा. त्याची आई प्रियानो त्याला आत घ्यायची आणि ती त्याला हाक मारायची, पास्टर देवाचे सेवक या. ती त्याची सेवा करायची, त्याचे कपडे बदलायची, आंघोळ घालायची, त्याला सुंदर गरम जेवण द्यायची. त्या नशेत तो घरी आल्यानंतर प्रियानो, आणि त्याला सुंदर रीतीने झोपवायची. ही त्याची आई त्याच्यासाठी प्रार्थना करायची की दे बाप्पा, तुझं वचन सांगणारा तुझा सेवक माझा मुलाला तू करावंस, मी तुझ्याकडे प्रार्थना केली. ती प्रार्थना केल्यानंतर ती सोडून द्यायची नाही, किंवा तो घरी तसाच आल्यानंतर ती कुरकुर करायची नाही, मी तुझ्यासाठी तर एवढी प्रार्थना केली आणि तू परत असं हे होऊन आला, हे बोलायची नाही. ती आशीर्वाद बोलायची, या पास्टर बसा. तो ड्रग्ज ऍडिक्टेड असताना सुद्धा ती त्याला या पास्टर बसा म्हणून ती त्याला रिस्पेक्ट द्यायची, कारण तिचा त्या प्रार्थनेचा देवाच्या आशीर्वादांवर, देवाच्या क्षमतेवर विश्वास होता की मी आज देवाकडे प्रार्थना केली, देव बाप माझ्या लेकराला, आज मला तो दिसत नाहीये तसा, पण माझ्या लेकराला पास्टर करणार आहे. आज ते 20 चर्चचे लीडर आहेत, 20 चर्च त्यांच्या अंडर दिलेले असे पास्टर आहेत प्रियानो. म्हणजे आपण लेकरांसाठी प्रार्थना करणं, त्या गोष्टी पाहणं, हे आपण एक वडील म्हणून, आई म्हणून त्यांच्यासाठी करणं, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीला पास ऑन करणं खूप महत्वाचे. त्यांच्याकडे गाडी नसेल तरी चालेल प्रियानो, त्यांना ते देवबाप देईल, पण ह्या गोष्टी देणं, बंगला नसेल तरी चालेल प्रियानो, पण ह्या गोष्टी देणं खूप महत्वाचे आहेत. ह्या गोष्टी म्हणजे जीवन आहे प्रियानो, ह्या गोष्टीच जीवन आहे. आणि ख्रिस्त येशू काय आहे? जीवन आहे प्रियानो. देवबाप्पाच्या नावाला धन्यवाद देते की देवबाप्पांनी मला हा वेळ दिला, ह्या वचनातून मला आशीर्वादित केलं, आणि मला विश्वास आहे देवावर की ह्या वचनातून तुम्ही देखील आशीर्वादित होणार आहे, आणि येणाऱ्या पिढ्या ज्या कोणी आता ह्याला जॉईन आहेत त्यांच्या सगळ्या पिढ्या देखील आशीर्वादित होणार आहेत. आणि सगळेजण सेवक देवाचे होणार आहेत. ते जे गुड न्यूज शेअर करणारे, तिची शुभवार्ता, जे जे देव त्यांना पाचारण दिलेले ते देव आशीर्वादित होणार आहेत. आणि जे कोणी जे म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला सर्व अब्राहमाचे आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत. आपल्याला शाप देणारे शापित आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देणारे आशीर्वादित आहेत. पण देवबापाने आपल्याला शिकवले, जो शाप देईल त्याला आशीर्वादच द्या. आणि ह्या प्रभूच्या शिकवणीसाठी, ह्या आशीर्वादांसाठी, आजच्या समयासाठी आभार मानून मी ते थांबते. आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. आभार मानतो, धन्यवाद देतो गौरवी राजा महान, तू आमचा पिता आहेस बापा. तू आम्ही आशीर्वादित राहावं आणि आम्ही खूप सुंदर जीवन जगावी, तुझी इच्छा आहे. ख्रिस्त येशूमध्ये ती पूर्ण केलीस म्हणून आभार मानते. आत्ताचा वचनाचा समय आशीर्वादित केलास, आमच्या येणाऱ्या पिढ्या आशीर्वादित केल्यास, असा विश्वास आम्ही ख्रिस्त येशूमध्ये बाळगतो बाप्पा. आत्मिक कान उघडले, आमचं अंतकरण रूपी जमीन तू सुपीक बनवलीस, 100 पट पीक दे बाप्पा तू दिलेला आहेस, असा विश्वास बाळगून आम्हाला, आमच्या प्रियजनांना, हे सर्व तुझ्या प्रिय लेकरांना, त्यांच्या प्रियजनांना तुझ्या पवित्र हातांमध्ये सोपून, माझा धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रिय प्रिय गौरी गोड नावाने प्रार्थना केली म्हणून ऐक माझ्या बापा. आमेन. प्रेज द लॉर्ड ब्रदर, थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू. आणि मी एक वडील एका चर्चा आहे या नात्याने सर्वांना आशीर्वाद देऊ इच्छिते. आशीर्वादांचं महत्व मला कळालेलं आहे. देवबाप्पाचे सर्व आशीर्वाद देवबाप्पाने तुम्हासाठी ठेवलेले आहेत. तर सर्व आशीर्वादांची रेलचेल तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या आणि तुमच्या सर्व येणाऱ्या पिढ्यांच्या जीवनामध्ये ते सदोदित रेलचेलीत राहू. देवबाप तुम्हाला असेच आशीर्वादित करू. आमेन. प्रेज द लॉर्ड.